विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर वर्णी लागली आहे। राष्ट्रवादीकडून उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड करण्यात आलेली आहे। 2024च्या लोकसभेला त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती, मात्र त्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता। उज्ज्वल निकम यांच्यासह केरळमधील ज्येष्ठ शिक्षण तज्ञ सी सदानंदन मास्टर आणि माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रुंगला आणि प्रख्यात इतिहासकार मीनाक्षी जैन यांनाही राज्यसभेसाठी नामांकित करण्यात आलेलं आहे। तर एक नजर टाकणार आहोत उज्ज्वल निकम यांच्या कारकिर्दीवर। विशेष सरकारी वकील असे उज्ज्वल निकम यांची ओळख आहे। जळगावमध्ये जिल्हा अभियोक्ता म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली। प्रमुख खून आणि दहशतवाद्यांच्या खटल्यांवर त्यांनी काम केलंय। 1993च्या साखळी बॉम्बस्फोट खटल्यातील कामामुळे त्यांच्या कारकिर्दीला कलाटणी मिळाली। गुलशन कुमार प्रमोद महाजन हत्या या प्रकरणाचं वकीलपत्र सुद्धा त्यांनी घेतलेलं होतं। 26/11 मुंबई दहशतवादी हल्ला खटल्यामध्ये सुद्धा सरकारी वकील म्हणून त्यांनी काम पाहिलं। दहशतवादी कसाबला फासावर लटकवण्यामध्ये त्यांची मोठी आणि मोलाची भूमिका होती। कायदेशीर क्षेत्रामधील योगदानाबद्दल 2016 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। कोपर्डी बलात्कार संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सध्या ते वकील म्हणून काम पाहत आहेत। 30 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये 628 जणांना जन्मठेप आणि 37 जणांना मृत्यूदंडाची शिक्षा त्यांच्यामुळे ठोठावण्यात आली आहे। 2024ला उत्तर मध्य मुंबईमधून त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती, मात्र काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्याकडून त्यांचा पराभव झाला आणि आता त्यांना राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभा खासदार म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे। तर उज्ज्वल निकम यांनी ज्या खटल्यामध्ये अतिशय मोलाची भूमिका बजावलेली आहे ते खटले आपण पाहूयात। गुलशन कुमार हत्या प्रकरण अत्यंत गाजलेलं प्रकरण आणि यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका वठवलेली होती। खैरलांची हत्याकांड, अंजना गावित हत्याकांड, त्याचबरोबर 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये सुद्धा त्यांची मोलाची कामगिरी त्यांनी बजावलेली होती। पोलीस कर्मचारी सुनील मोरे बलात्कार प्रकरणी सुद्धा, त्याचबरोबर 16/11 मुंबई दहशतवादी हल्ला या खटल्यांमध्ये त्यांनी जोरदार युक्तिवाद केलेला होता। शक्ती मिल बलात्कार प्रकरणी सुद्धा त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली होती। मला तिथे राष्ट्रपती महोदयांचा एक प्रतिनिधी म्हणून जायचं आहे। हा माझ्या जळगावकरांचा सन्मान, माझ्या मुंबईकरांचा सन्मान, माझ्या महाराष्ट्राचा सन्मान आहे असं मी समजतो।